मंत्रिपदाची शपथ घेतात तेव्हा त्यांनी हे तर मान्य केलेलं असतं सगळं, पण या घेतलेल्या शपथेतलं एखादं तरी वाक्य पाळलं जातं का हो? मित्र हो, नमस्कार. तसं पाहिलं तर बघा, समाजामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आपापसात प्रेमानं गुण्यागोविंदानं राहतात. आपण पाहतो, आपणही कुठल्या तरी समाजात राहतो, आपल्याही आजूबाजूला समाज, हे सगळं आपण उघड्या डोळ्यानं रोज दैनंदिन जीवन सुद्धा एकमेकावर अवलंबून राहतं. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात सगळे. पण त्यांच्यातच विष पेरण्याचं काम काही काही राजकीय लोक करीत असतात. कशासाठी? तर त्यांच्या राजकीय फायद्यासाठी. जाती धर्मामध्ये माणसं विभागून राजकीय पोळी भाजतात ही राजकीय मंडळी. आणि अर्थात हे काही नवं नाही, लोकांना हे सगळं कळतं, दिसतं, मान्य आहे. तरी सुद्धा अशा धर्माच्या जातीच्या भिंती उभा राहण्यास लोकांची अप्रत्यक्ष होणे का मदत तर ते होतेच. हे संधी साधू राजकारणी नेमका बघा याचा फायदा उठवतात. आता हेच बघा, भाजप जेव्हा जेव्हा सत्तेत येतो तेव्हा तेव्हा जाती धर्माच्या इमारती, भिंती अधिक उंच होताना दिसतात. भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे विरोधक आहेत असे आरोप सातत्यानं होत असतात, म्हणजे आरोप होतात. पण बघा, भाजपाचा डीएनए सुद्धा तशाच प्रकारचा आहे आणि तशा अर्थाची कबुली सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे दिलेली आहे मागे एकदा निवडणुकीच्या प्रचारात. मराठा आरक्षणासाठी प्राणाची बाजी लावणारे मनोज जरांगे पाटील यांनी तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर कायम याबाबत म्हणजे आरोप केलेले आहेत, सातत्यानं आरोप केलेले आहेत. पण आता मात्र त्यांनी केलेल्या एका आरोपामुळं मोठी खळबळ उडाली आहे. भाजपात असलेल्या मराठा आमदारांना, खासदारांना भाजपाकडून त्रास दिला जातोय. भाजपात असलेल्या 30 ते 32 मराठा आमदार खासदारांचे फोन तशा प्रकारचे आपल्याला आले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांचे नेते आणि अधिकारी यांना संपवण्याच्या कामाला लागले आहेत असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. प्रत्येक मंत्र्यांना फडणवीस यांनी स्वतःचे ओएसडी दिले आहेत. भाजपा वेगळ्या पद्धतीचा पक्ष होता, पण फडणवीस यांनी या पक्षाची दिशाच बदलून टाकली. सत्तेसाठी त्यांनी नारायण राणे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण यासारख्या अनेक मराठा नेत्यांना पक्षात घेतलं. एवढंच नाही तर भाजपातल्या अनेक नेत्यांना संपवण्याचं काम सुद्धा सुरू आहे, म्हणजे मराठा नेत्यांना, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. सत्तेसाठी आपल्या लोकांना म्हणजे मराठा लोकांना, सत्तेसाठी आपल्या लोकांना लाथा मारण्याचं काम सुरू आहे आणि माझ्याकडे त्याची यादी सुद्धा आहे. जालना, सोलापूर आणि नांदेड इथं देखील अनेक मराठा नेत्यांना त्रास दिला जात आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आमची परिस्थिती खूप बिकट आहे असे सांगणारे मराठा नेते रोज संपर्क साधित आहेत असं देखील मनोज जरांगे पाटील म्हटले. बघा, तसं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे मराठा विरोधक आहेत एवढंच काय, पण वेळ आली की भाजपात असलेल्या बहुजनांना सुद्धा अलगद बाजूला केलं जातं अशा प्रकारचे आरोप अगदी ग्रामीण पातळीपर्यंत होत आलेले आहेत. आणि त्यासाठी एकनाथ खडसे वगैरे अशा काही नेत्यांची नावं देखील पुढं, उदाहरणं देखील अशी दिली जातात. खरं तर बघा, मुख्यमंत्री असो या कुठला मंत्री असो, अहो बघा, हे मुख्यमंत्री कधीच कुठल्या पक्षाचे नसतात, जातीचे नसतात, तर ते असतात तुमचे आमचे उभ्या महाराष्ट्राचे. म्हणजे खरं तसं असायला हवं ना. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतात तेव्हा त्यांनी हे तर मान्य केलेलं असतं सगळं, पण या घेतलेल्या शपथेतलं एखादं तरी वाक्य पाळलं जातं का हो? त्यात मनोज जरांगे पाटील यांनी केलेला हा दावा तर भलताच धक्कादायक आहे. जाती धर्माच्या भेदभावाच्या विषयानं आधीच महाराष्ट्राचं मोठं नुकसान केलेलं आहे. आपल्या पक्षाचं काम करत असताना सुद्धा केवळ हे आमदार खासदार मराठा समाजाचे आहेत म्हणून त्यांना त्रास दिला जात असेल तर हे किती धक्कादायक आणि तेवढंच भयावह सुद्धा. आता यावर भाजपाची काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल. प्रतिक्रिया आली तरी सुद्धा ती खरी असेल का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. भाजपा आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या विरोधात आहेत अशा प्रकारच्या दाव्यावर तुम्ही काय म्हणाल मित्रांनो? देवेंद्र फडणवीस हे मराठा विरोधक आहेत हे किंवा असं तुम्हाला वाटतं का? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.